कालचा दिवस ना अगदी घाईगडबडीचा पण तेवढाच गोड आठवणींनी भरलेला होता. काल आम्ही गेलो होतो आमच्या लाडक्या येशूचा वाढदिवस साजरा करायला. पण त्याआधी सकाळची एक भारी गोष्ट सांगते. सकाळी सकाळी ही दुधाची बॉटल कुठून आली माहिती आहे का? बारामतीवरून थेट श्रीगोंद्याला माझ्या आजीने पाठवली. तिला कितीही नको म्हटलं तरी तिची माझ्यावर आणि वेदांशवर असलेली माया अजिबात कमी होत नाही. आणि नुसतं दूध नाही सोबत भरपूर आंबे आणि मामांनी वेदांसाठी त्याच्या मित्राच्या बागेतून खास पेरू आणले. इथं मम्मींची छान देवपूजा पण झाली आहे. हे पहा आमचं सुंदर देवघर. देवपूजा होते न होते तोच आमचे छोटे सकाळ सकाळ मँगो कुल्फी खायला बसले. ही कुल्फी मी काल आदल्या दिवशी घरीच बनवली. शेवटी घरचं ते घरचंच. बाहेरचं खाणं आजकाल काही सेफ राहिलेलं नाही हो ना. आणि दुपारच्या जेवणात काय होतं माहिती आहे का? मामाच्या घरच्या रसाळ आंब्यांचा थंडगार आमरस होतं. पण माझा वेदांश याचं नखरं काही संपत नाहीत. मी तयार होईपर्यंत वेदांश अगदी स्टाईलमध्ये त्याची गाडी अख्ख्या घरात फिरवत होता. आणि त्याचं हे रोजचंच आहे म्हणा. आम्ही तयार झालो आणि लगेच निघालो. श्रीगोंद्यात पोहोचल्यावर आधी आम्ही इशूसाठी बर्थडे गिफ्ट घेतलं. वाढदिवस इशूचा होता पण नियोजन मात्र वेदांशचं चालू होतं स्वतःसाठी काहीतरी घेण्याचं. थोड्या वेळात तर त्याने चक्क ट्रॅक्टर घेण्यासाठी हट्टच धरला. पण आम्ही काही न बोलता गप्पच बाहेर आलो आणि चमत्कार बघा, तो आपोआप शांत झाला. नो दंगा नो रडारड. उलट शहाण्यासारखा म्हणाला, इशूचा बर्थडे आहे, केक घ्या पप्पा. मग केक सिलेक्ट करेपर्यंत इथं वेदांशने खेळण्यांसोबत आपलं बस्तान मांडून घेतलंच. तिथं पोहोचलो तर आमची बर्थडे गर्ल इशू मस्त झोपली होती. पण आमचा रायू मात्र त्याच्या दादूसोबत फुल ऑन एन्जॉय करत होता. मला वाटायचं फक्त माझा वेदांशच मस्तीखोर आहे, पण आपले रायू पण काही कमी नाहीत. यांच्यात एवढी एनर्जी कुठून येते माहिती आहे? कारण रायूचे पप्पा फुटबॉल कोच आहेत. मग एनर्जी तर असणारच ना. थोड्याच वेळात आमची ईश्वराणी जागी झाली. खूप शांत पिल्लो आहे हे. उठल्या ती फक्त आमच्याकडेच पाहत राहिली. मग आम्ही केक कट करायला घेतला तरी तर आमचे वेदांशराव रुसून बसले. का माहिती आहे का? कारण त्यांना फायर कॅन्डल लावू दिली नाही. इशू ओवान झाल्यावर माझ्याकडे अशी काय पाहत होती. काय वाटलं असेल बरं तिला त्यावेळेस. शेवटी वेदांश, इशू आणि त्याच्या काकांनी मिळून केक कट केला. आणि हे बघा, इशूच्या काकाकडून तिला मिळालेलं सुंदर गिफ्ट. केक खायला आमच्या रायूला खूप आवडतं. आणि इकडे आमची गोडी इशू आजीला केक भरून गोड पापी देते. पण वेदांशचा राग काय जात नव्हता. म्हणून त्याच्या पप्पांनी त्याचा रुसवा घालवण्यासाठी चेअरवर बसून गोल गोल फिरवलं. किती करावं लागतं ना चिल्लासाठी. आम्ही निघायच्या वेळी याचं इकडे तिकडे डोकावणं सुरूच होतं. शेवटी आमच्या योगिता आणि राणीताईंना दोघींना आणि या दोन्ही गोड पिल्लांना बाय करून आम्ही निघालो. परतीच्या प्रवासात माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी काही स्किन केअर प्रॉडक्ट्स घेतले. तिथून बाहेर आल्यावरही वेदांशची मस्ती सुरूच होती. तसा होता आमचा कालचा सुंदर दिवस. कसा वाटला नक्की सांगा. बाय, टेक केअर.